येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं भाकरी आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं भाकरी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या अटी शर्ती न लावता किमान 5 लाखांपर्यंतचे कर्ज त्वरित माफ करा, कर्जमाफी सरसकट द्या, सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे हेक्टरी 17,000 रुपयाचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्या, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित वाटप करा, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, निराधार, अपंग, विधवा, बेरोजगार, 12 बलुतेदार यांना दरमहा 10,000 रुपयांचे अनुदान द्या, लाडक्या बहिणीला दरमहा 2100 रुपये देण्यात यावे, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वाटप न करता त्याच विभागाला दिलेला निधी खर्च करण्याचे अधिकार द्या, निधी वळतीचा अन्यायकारक प्रकार त्वरित थांबवा, अशा विविध मागण्यांसाठी प्रचंड पिठलं भाकरी हातामध्ये घेऊन सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभिनेते अभियान प्रमुख संजय कुमार, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योतिताई कांबळे एकुरकेकर, मानसिंग पवार, ॲडव्होकेट एम चौहान, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, शिवाजीराव कडकाळे, अंबादास पाटील, गंगाधर शेवाळे, शिवराम वासुदेव, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, यारो खान, अक्षय सावंत, नरसिंग गोखले, स्नेहल गायकवाड, गोरख वाघमारे, मनोज सोनकांबळे, प्रसाद सगर, रावण भोसले, राजू जोशी, सुनील पाटील, अक्षय सावंत, कुरुबा थोरात, अशोकराव नागराळे, राजकुमार भाटे, संजय राठोड, सिकंदर पिंजारे, संजय डोंगरपुरे, सम्राट मुरारीकर, विजय पेन्सलवार आदी इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, उदगीर, लातूर। हे शेतकऱ्याचं उत्तम आहार आहे पिठलं भाकरी आंदोलन। त्याच्यानं कोणताच रोग होत नाही। आज बहुजन विकास अभियानाच्या वतीने समग्र महाराष्ट्रातील सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ करा या मागणीसाठी आम्ही आज हातामध्ये पिठलं भाकरी करून आंदोलन करतात। सरकारला मागणी आमची, अरे आम्हाला पिठलं भाकरी सुखाने खाऊ द्या। तुम्ही करोड रुपये खाता, आम्हाला पिठलं भाकरी सुखाने खाऊ द्या। शेतकऱ्याच्या मागण्या तुम्ही मान्य करा, सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ करा। 70 वर्षापासून आज अनेक भ्रष्टाचार, अनेक पाप शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत आहे। त्यांचं 5 लाखाचं कर्ज तुम्ही माफ करा। तुमच्या घरची द्यायचं का पैसे? आज शेतकरी सरसकट आज त्याची कर्ज माफ करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। शेतकरी, कष्टकरी, निराधार, अपंग, महिला, बेरोजगार, लाडकी बहीण, हे काही योजना तुम्ही लागू केल्यात, ह्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। गेल्या 30 वर्षापासून बहुजन विकास अभियान वेगवेगळे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करताय, सर्वसामान्यांसाठी करताय, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 30 वर्षाखाली फाशी आंदोलन केलं, शेतकऱ्याला खत नाही म्हणून उदगीरमध्ये आंदोलन केलं 10 वर्षाखाली, आणि 7 वर्ष 107 ला जेल भोगली। हा संजय कुमार आहे। सर्वसामान्याला घेऊन आमची लढाई चालू आहे। 30 वर्षापासून लढत असताना इथल्या शेतकऱ्याच्या वंचिताला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आज सर्व वंचित घटक पूर्णतः ढासळला आहे, पूर्णतः बेफाम आहे, महागाई वाढली आहे, मात्र शेतकऱ्याचं काही पिकाचा दाम मिळत नाही, त्यांना पिकाचा दाम मिळत नाही। नुसतं मोहन चौकशी प्रमाणे आपलं मोठमोठे उद्योजक यांना धरून तुम्ही देश स्वतंत्र करायचं काम केलं नाही। त्या देशाला खरं स्वतंत्राचं काम या शेतकऱ्याने केलंय, म्हणजे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। आज जवळपास 20 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये किडनॅप विचार करण्यासाठी, ही पूर्ण महाराष्ट्राला लाजीवाडी गोष्ट आहे। म्हणून माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना, आमचं कुणाशी वैर नाही। आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतानापासून मुख्यमंत्री, हे आज आदरणीय फडणवीस साहेब असतानापर्यंत आमचं आंदोलन सातत्याने चालू आहे, आणि आंदोलन कदापि थांबणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्याला, सर्वसामान्यांना, बेरोजगाराला, महिलांना, विधवांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान गप्प राहणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय किसान।